तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं डी-टी एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती. आज आपण क्लास 10th सायन्स पार्ट 1 चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन आपण अभ्यासणार आहोत. हे एक वन शॉट लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये कंप्लीट चॅप्टरचा स्टडी प्लस प्रिव्हियस इयर क्वेश्चन पण आपण बघणार आहोत. आजच्या लेक्चरमध्ये जे काही आपण अभ्यासणार आहोत तेच तुम्हाला बोर्डाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचं असणार आहे. त्यामुळे लेक्चर काळजीपूर्वक बघा. होऊ शकेल तर ह्या लेक्चरच्या नोट्स एका सेपरेट नोटबुकमध्ये नोट डाऊन करायचा प्रयत्न करा. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या लेक्चरला. चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन, यालाच आपण मराठीमध्ये गुरुत्वाकर्षण असं म्हणतो. आता ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, याचा शोध कोणी लावला आणि कसा लावला, हे बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ऑलरेडी माहिती असेल की न्यूटन एकदा झाडाखाली बसलेले असताना त्यांच्या डोक्यावर एक सफरचंद पडले. त्यातून त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला की हे सफरचंद खालीच का पडलं, वर का गेलं नाही. आणि त्यातून त्यांनी असा विचार केला की पृथ्वीवर कोणती तरी अशी एक शक्ती आहे की जी वस्तूंना आपल्याकडे स्वतःकडे खेचते. यालाच सर आयझॅक न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण म्हणजे ग्रॅव्हिटेशन असं नाव दिलं. आता बघा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये पहिलाच टॉपिक दिलेला आहे ग्रॅव्हिटेशन. आता ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की ग्रॅव्हिटेशन किंवा गुरुत्वाकर्षणाचा शोध सर आयझॅक न्यूटन यांनी लावला. यानंतर पुढचा टॉपिक आहे सर्क्युलर मोशन अँड सेंट्रिपिटल फोर्स. आता सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर सर्वात प्रथम सर्क्युलर मोशनची डेफिनेशन काय आहे. द मुवमेंट ऑफ अन ऑब्जेक्ट अलॉंग अ सर्क्युलर पाथ अराउंड अ फिक्स पॉइंट इज कॉल्ड ॲज अ सर्क्युलर मोशन. जेव्हा एखादी गोष्ट गोलाकार स्वरूपामध्ये फिरते किंवा सर्क्युलर पाथ फॉलो करते, त्या फिरण्याच्या गतीला किंवा त्या मोशनला आपण सर्क्युलर मोशन असं म्हणतो. याचं उदाहरण काय असणार आहे, तर फॅन किंवा व्हील ऑफ अ कार. याचं आणखी एक उदाहरण तुम्ही लिहू शकतात, घड्याळातील काटा. घड्याळातील काटे पण गोलाकार स्वरूपामध्ये एका फिक्स पॉइंटमधून फिरतात. तर हे 3 उदाहरण तुम्हाला सर्क्युलर मोशनचे लक्षात ठेवायचे. यानंतर सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय, तर सर्वात प्रथम डेफिनेशन बघू. व्हेन ॲन ऑब्जेक्ट मूव्ज अलॉंग अ सर्क्युलर पाथ, अ फोर्स ॲक्ट ऑन ॲन ऑब्जेक्ट. दिस फोर्स इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ अ सर्कल. दिस फोर्स इज कॉल्ड सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे एखादी गोष्ट जेव्हा गोलाकार स्वरूपामध्ये फिरते किंवा गोलाकार स्वरूपामध्ये फिरवली जाते, तेव्हा केंद्राकडे एक बळ अप्लाय होतो किंवा फोर्स अप्लाय होतो. त्या फोर्सलाच आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. याला आपण एका उदाहरणातून समजू. उदाहरणार्थ बघा, तुम्ही एका दगडाला एक दोरी बांधली आणि त्या दगडाला तुम्ही गोलाकार स्वरूपामध्ये फिरवलं, तेव्हा तुमच्या हातावरती एक फोर्स अप्लाय होतो. त्याच फोर्सला आपण सेंट्रिपिटल फोर्स असं म्हणतो. याचं आणखी एक उदाहरण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, मोशन ऑफ अ मून अराउंड अ अर्थ. हे पण सेंट्रिपिटल फोर्समुळेच होतं. तर हे 2 उदाहरण तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्समध्ये लक्षात ठेवायचे. यानंतर आपला तिसरा टॉपिक आहे केपलर्स लॉ. आता बघा, केपलर्स लॉ म्हणजे काय, याआधी एक छोटीशी डायग्राम आपण समजून घेऊया. तर हा एक इलिप्स शेप मी ड्रॉ केलेला आहे. जसं सर्कलला एक सेंटर असलं, त्याच पद्धतीने इलिप्सला 2 सेंटर असतात, एक ह्या ठिकाणी आणि एक ह्या ठिकाणी. यालाच आपण फोकस असं म्हणतो. आता ह्या डायग्राममध्ये एका फोकसवरती सन सिच्युएटेड आहे आणि इलेप्टिकल पाथमध्ये किंवा इलेक्ट्रिकल शेपमध्ये अर्थ किंवा इतर प्लॅनेट रिव्हॉल्व होत आहेत, असं तुम्हाला ह्या डायग्राम थ्रू समजायचंय. आणि ह्याच डायग्राम थ्रू आपण केपलरचे 3ही लॉ हे समजून घेणार आहोत. आता बघा, केपलर कोण होता, केपलरचे लॉज काय आहेत ते आता आपण समजून घेऊया. तर सर्वात प्रथम केपलर्स लॉचे आपण स्टेटमेंट वाचू. जोहेन्स केपलर स्टेट 3 लॉज टू डिस्क्राइब प्लॅनेटरी मोशन फ्रॉम द स्टडी ऑफ द पोझिशन ऑफ अ प्लॅनेट ऑब्टेन बाय रेग्युलर ऑब्झर्वेशन. दीज आर नोन ॲज अ केपलर्स लॉ. आता बघा, केपलर नावाचा एक सायंटिस्ट होता. त्याने ग्रहांचं नियमित निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणावरतून ग्रहांची गती सांगणारे त्याने 3 नियम मांडले. त्यालाच आपण केपलर्स लॉ असं म्हणतो. आता बघा, केपलरचा पहिला लॉ काय आहे. सर्वात प्रथम आपण स्टेटमेंट वाचू. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज ॲन इलिप्स विथ द सन ॲट वन ऑफ द फोकाय. याचा मराठीमध्ये अर्थ असा होतो की प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती फिरतो एका इलेप्टिकल शेपमध्ये आणि सूर्य हा एका फोकसवरती सिच्युएटेड असतो. म्हणजे बघा, सर्व ग्रह हे सूर्याभोवती फिरतात, ते पण एका इलेप्टिकल शेपमध्ये, आणि सूर्य हा इलेप्टिकल शेपच्या एका फोकसवरती सिच्युएटेड असतो. याचा अर्थ काय आहे किंवा या पहिल्या लॉवरतून निदर्शनास काय येतं
की ग्रह हे सूर्याभोवती गोल नाही तर अंडाकृती मार्गाने फिरतात. हे केपलरचा पहिलं स्टेटमेंट आहे किंवा पहिला लॉ आहे. यानंतर बघा केपलरचा सेकंड लॉ. सर्वात प्रथम स्टेटमेंट वाचू. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स द इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. आता बघा केपलरचा सेकंड लॉ आपण डायग्रामवरतून समजून घेऊ. तर बघा ही एक डायग्राम आहे. आता बघा ह्या डायग्रामवरतून एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा एखादा ग्रह सूर्याच्या जवळ असतो तेव्हा तो अधिक गतीने फिरतो आणि जेव्हा तो सूर्यापासून दूर असतो तेव्हा तो संत गतीने किंवा मंद गतीने फिरतो. आता केपलरने हे निरीक्षण केलं आणि ह्या निरीक्षणावरतून केपलरने त्याचा सेकंड लॉ मांडला. तर केपलरचा सेकंड लॉ काय म्हणतो, जेव्हा प्लॅनेट ह्या पोझिशनला आहे, जेव्हा तो ह्या पोझिशनवरतून ह्या पोझिशनला जातो तेव्हा त्याला एक टाइम पिरियड लागतो. तो सेम टाइम जेव्हा ग्रह ह्या पोझिशनवरून ह्या पोझिशनवरती जातो तोच टाइम त्या ग्रहाला लागतो. इव्हन हा जो एरिया आहे, एरिया ASB आणि एरिया CSD, हे दोन्ही एरिया हे इक्वल असतात. हे केपलरचा सेकंड लॉ आपल्याला सांगतो. आता बघा केपलरच्या सेकंड लॉचं स्टेटमेंट आपण पुन्हा एकदा वाचू. द लाईन जॉईनिंग द प्लॅनेट अँड सन स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. याचा अर्थ काय होतो, ग्रह जेव्हा सूर्याजवळ असतो तेव्हा तो अधिक गतीने फिरतो आणि जेव्हा तो दूर असतो तेव्हा तो संत गतीने किंवा मंद गतीने फिरतो, पण नेहमी समान वेळेत आणि समान क्षेत्रफळ व्यापतो. हे केपलरचा आपल्याला सेकंड लॉ सांगतो. यावरतून एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की ग्रहांची गती बदलते पण क्षेत्रफळ नेहमी समान असतं. तर हा आपल्याला केपलरचा सेकंड लॉ सांगतो. यानंतर केपलरचा थर्ड लॉ आहे, केपलर्स थर्ड लॉ. याचं सर्वात आधी आपण स्टेटमेंट वाचू. द स्क्वेअर ऑफ इट्स पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन अराउंड द सन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू क्यूब ऑफ द मीन डिस्टन्स ऑफ प्लॅनेट फ्रॉम द सन. आता बघा केपलरचा जो थर्ड लॉ आहे यामध्ये एक सिंपल इक्वेशन तुम्हाला लक्षात घ्यायचंय. तर इक्वेशन काय असणार आहे, टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. यामध्ये टी जो असणार आहे तो असणार आहे तुमचा टाइम पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन ऑफ अ प्लॅनेट, एखाद्या ग्रहाची फिरण्याची वेळ, आणि आर जे असणार आहे, आर असणार आहे तुम्हाला मीन डिस्टन्स ऑफ अ प्लॅनेट फ्रॉम अ सन. आणि हे इक्वेशन तुम्हाला लक्षात ठेवायचे केपलरच्या थर्ड लॉ साठी. टी स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. आता बघा आपण केपलरचे तिघी लॉ बघितले. आता बघा तुम्हाला क्लास 10th मध्ये तुम्हाला जास्त डीपमध्ये केपलरचे लॉ अभ्यासायचे नाहीत. तुम्हाला फक्त इयत्ता 10वी साठी केपलरचे तिघी लॉ तुम्हाला ॲज इट इज लर्न करायचे असणार आहेत. त्यानंतर तुम्हाला पुढचा टॉपिक आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. आता बघा हा लॉ काय म्हणतो, तर सर्वात आधी ह्या लॉ साठी आपण स्टेटमेंट वाचू. न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन स्टेट दॅट एव्हरी ऑब्जेक्ट इन युनिव्हर्स अट्रॅक्ट्स एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनेट फोर्स. म्हणजे ह्या युनिव्हर्समध्ये प्रत्येक वस्तूमध्ये एक गुरुत्वाकर्षण बल असतं किंवा गुरुत्वाकर्षण शक्ती असते जी इतर वस्तूंना स्वतःकडे खेचते. दिस फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ द मासेस. हा जो फोर्स आहे हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम. आणि इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे यांच्या डिस्टन्सच्या स्क्वेअरचा. आता बघा हे दोन ऑब्जेक्ट आहेत, एकाचं मास आहे m1, दुसऱ्याचं मास आहे m2 आणि त्या दोघींमधला डिस्टन्स आहे स्मॉल d आणि त्यांच्यामध्ये जो फोर्स अप्लाय होतो आहे किंवा जो फोर्स दोघांना अट्रॅक्ट करतो आहे तो फोर्स आहे F. आता बघा ह्या F साठी आपल्याला जर इक्वेशन लिहायचं असेल तर आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनच्या माध्यमातून प्रोडक्ट ऑफ द मासेस अँड इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. आता बघा m1 इंटू m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर अशा पद्धतीने आपल्याला F साठी इक्वेशन हे लिहायचे. आता बघा हे जे इक्वेशन आहे हे तुम्हाला क्लास 10th मध्ये इम्पॉर्टंट नाही, पण जेव्हा तुम्ही क्लास 11th मध्ये फिजिक्स हा सब्जेक्ट अभ्यासणार तेव्हा तुम्हाला पूर्ण फिजिक्समध्ये हा जो सिंपल फॉर्म्युला आहे F इज इक्वल टू G इंटू m1 इंटू m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर, हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे. आता बघा हा फॉर्म्युला कसा डिराईव्ह झाला हे तुम्ही क्लास 11th मध्ये अजून डिटेलमध्ये अभ्यासणार आहेत, पण क्लास 10th मध्ये तुम्हाला बेसिक माहिती पाहिजे. त्यामध्ये बघा हा फॉर्म्युला कशा पद्धतीने लिहिला जातो. आपल्याकडे दोन ऑब्जेक्ट आहेत, दोघी ऑब्जेक्टचं मास m1 आणि m2 आहे, त्या दोन्ही ऑब्जेक्टमधला डिस्टन्स d आहे आणि त्यांच्यामध्ये जो फोर्स अप्लाय होतो आहे किंवा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो आहे F. तो F आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर F इज इक्वल टू किंवा F प्रोपोर्शनॅलिटीचे सिम्बॉल आपण मांडू ह्या ठिकाणी.
M1 इंटू M2 म्हणजे ह्या दोन्ही ऑब्जेक्टच्या मासेसचा प्रोडक्ट डिव्हायडेड बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. अशा पद्धतीने आपण F साठी इक्वेशन लिहितो. आता बघा हे जे इक्वेशन आहे या इक्वेशनमध्ये प्रोपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल आहे. आपल्याला हे प्रोपोर्शनॅलिटीचं सिम्बॉल काढायचं असेल तर आपण ह्या ठिकाणी एक कॉन्स्टंट यूज करतो. तो कॉन्स्टंट असणार आहे कॅपिटल जी. आता बघा कॅपिटल जीच का यूज केला, कॅपिटल जी ची व्हॅल्यू काय असते ते आता आपण बघूया. आता बघा सिंपल तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. F इज इक्वल टू जी M1 M2 डिवायडेड बाय डी स्क्वेअर. हा तुमचा फॉर्म्युला असणार आहे न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनसाठी. आता बघा ह्या फॉर्म्युल्यामध्ये F हा फोर्स असणार आहे, G हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट असणार आहे, M1 हे एका ऑब्जेक्टचं मास असणार आहे, M2 हे दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास असणार आहे, D हा दोन्ही ऑब्जेक्टमधला डिस्टन्स असणार आहे. आता बघा G जो आहे हा युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे. याची व्हॅल्यू थ्रू आउट द युनिव्हर्स ही कॉन्स्टंटच असते. आता ही व्हॅल्यू काय आहे, आता बघा व्हॅल्यू ऑफ G इज 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg⁻². आता बघा ही व्हॅल्यू तुम्हाला लर्न करायची असणार आहे. आणि SI युनिट काय असणार आहे, तर SI युनिट असणार आहे न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². तर बघा ह्या व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत. आता बघा आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन अभ्यासला. आता बघा ह्या लॉमध्ये किंवा ह्या लॉवरती तुम्हाला क्लास 10th मध्ये काय अभ्यासायचं आहे किंवा कुठले प्रश्न तुम्हाला परीक्षेत विचारले जातात. आता बघा हा जो लॉ आहे क्लास 10th मध्ये सिंपल तुम्हाला ह्या लॉची डेफिनेशन किंवा स्टेटमेंट तुमचं पाठ पाहिजे. हे स्टेटमेंट तुम्हाला लर्न करायचं असणार आहे. आणि सिंपल कॅपिटल जी ची व्हॅल्यू तुमची लर्न पाहिजे. क्लास 10th मध्ये तुम्हाला फक्त ह्या दोन गोष्टी न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन ह्या टॉपिकमध्ये अभ्यासायचे असणार आहेत. यानंतर बघा तुमचा पुढचा टॉपिक असणार आहे अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन. आता बघा अर्थ्स ग्रॅव्हिटेशनल ॲसेलरेशन म्हणजे काय, सिंपल यासाठी आपण स्टेटमेंट रीड करू. द ॲसेलरेशन प्रोड्युस्ड इन अ बॉडी ड्यू टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अर्थ इज कॉल्ड ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघा ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी म्हणजे काय, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे जेव्हा एखादी गोष्ट खाली पडते, खाली पडत असताना तिचा वेग हा सतत वाढत असतो. आणि हा जो सतत वाढणारा वेग आहे त्यालाच आपण ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी असं म्हणतो. आता बघा ह्या टॉपिकमध्ये सिंपल तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात घ्यायचा आहे. हा फॉर्म्युला काय आहे, स्मॉल जी इज इक्वल टू कॅपिटल जी इंटू एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. यामध्ये कॅपिटल जी युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट आहे, कॅपिटल एम मास ऑफ अर्थ आहे आणि कॅपिटल आर हा रेडियस ऑफ अर्थ आहे. हे सर्व कॅल्क्युलेशन करून स्मॉल जी ची व्हॅल्यू डिराईव्ह केलेली आहे. ही व्हॅल्यू फक्त तुम्हाला लक्षात ठेवायची. तर ही व्हॅल्यू काय असणार आहे, व्हॅल्यू ऑफ अ स्मॉल जी इज 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता बघा तुम्हाला क्लास 10th मध्ये फक्त ही व्हॅल्यू तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहे 9.77 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पण जेव्हा तुम्ही क्लास 11th मध्ये जाणार, जेव्हा क्लास 11चं फिजिक्स तुम्ही अभ्यासणार, तेव्हा तुम्हाला ही व्हॅल्यू अप्रॉक्सिमेटली तुम्हाला 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर तुम्हाला क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी यूज करायची असणार आहे. तुम्हाला क्लास 10th मध्ये ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला ही व्हॅल्यू तुम्हाला लक्षात घ्यायची. बरेचसे विद्यार्थी यामध्ये पण गोंधळ करतात, स्मॉल जी आणि कॅपिटल जी. आता बघा स्मॉल जी ची व्हॅल्यू ही 9.77 असते, जी चेंज होते. पण कॅपिटल जी ची व्हॅल्यू ही 6.673 इंटू 10⁻⁻11 असते. ही व्हॅल्यू थ्रू आउट द युनिव्हर्स ही कॉन्स्टंट असते. या दोन गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहे, स्मॉल जी आणि कॅपिटल जी यामधला फरक. यानंतर बघा व्हेरिएशन इन व्हॅल्यू ऑफ अ जी म्हणजे व्हॅल्यू ऑफ अ ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. यामध्ये होणारा बदल, तो बदल अलॉंग द सरफेस, अलॉंग द हाईट, अलॉंग द डेप्थ कशा पद्धतीने होता ते आता आपण बघूया. कशा पद्धतीने व्हॅल्यू ऑफ ॲसेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी मध्ये चेंजेस होतात ते आता आपण बघूया. पहिला बदल, चेंज अलॉंग अ सरफेस. व्हॅल्यू ऑफ अ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अर्थ. ही व्हॅल्यू सेम नसते, ही व्हॅल्यू चेंज होते. आता चेंज कशा पद्धतीने होते आणि कशा स्वरूपामध्ये बदल होतो ते आता आपण बघूया. द व्हॅल्यू ऑफ अ जी इज हायेस्ट ॲट अ पोल्स अँड लोएस्ट ॲट द इक्वेटर्स. याचा अर्थ काय होतो, तर बघा आपली पृथ्वी ही लंबवर्तुळाकार आहे, ठीक आहे. तर ह्या ठिकाणी अर्थचा सेंटर आहे, ह्या ठिकाणी तुमचे पोल्स असणार आहेत. ह्या ठिकाणी आहे तुमचा नॉर्थ पोल आणि ह्या ठिकाणी असणारे तुमचा साऊथ पोल आणि ह्या ठिकाणी तुमचे इक्वेटर्स असतात. आता बघा पृथ्वीच्या सेंटर पासून तर पोल्स पर्यंत जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स कमी आहे.
आणि हेच डिस्टन्स इक्वेटर पासून सेंटर पर्यंत हे डिस्टन्स जास्त आहे. या डिस्टन्समुळे व्हॅल्यू ऑफ जी मध्ये बदल होतो. आता बदल कशा पद्धतीने होतो, तर बघा व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ॲट अ पोल्स. म्हणजे ह्या ठिकाणी व्हॅल्यू ऑफ जी काय असणार आहे, हायेस्ट असणार आहे. म्हणजे ह्या सरफेसवरती म्हणजे पोल्सच्या जवळ व्हॅल्यू ऑफ जी ही हायेस्ट असते आणि इक्वेटर जवळ किंवा इक्वेटरच्या सरफेसवरती व्हॅल्यू ऑफ जी ही लोएस्ट असते. हे तुम्हाला लक्षात घ्यायचंय. आता बघा पहिला जो पॉइंट आहे चेंज अलोंग अ सरफेस, यामध्ये तुम्हाला लक्षात काय ठेवायचं आहे, द व्हॅल्यू ऑफ जी इज हायेस्ट ॲट अ पोल्स अँड लोएस्ट ॲट अ इक्वेटर्स. हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. यानंतर बघा चेंज विथ अ हाईट. हाईटनुसार कशा पद्धतीने चेंज होतो व्हॅल्यू ऑफ जी मध्ये, तर बघा व्हॅल्यू ऑफ जी गोज ऑन डिक्रीजिंग ॲज वी गो अबाउट द सरफेस ऑफ अ अर्थ. म्हणजे जसं आपण सरफेसच्या वरती जाऊ तर व्हॅल्यू ऑफ जी काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. या उलट द व्हॅल्यू ऑफ जी चेंज विथ अ डेप्थ. या उलट काय होणार आहे, जसं आपण सरफेसच्या वरती जाऊ तर डिक्रीज होईल, जसं आपण खाली जाऊ तर इन्क्रीज होईल. पण असं होत नाही. बरेचसे विद्यार्थी यामध्ये गोंधळ करतात. जसं आपण सरफेसच्या वरती जाऊ तर व्हॅल्यू ऑफ जी ही डिक्रीज होते, मग सरफेसच्या खाली गेल्यावर व्हॅल्यू ऑफ जी ही इन्क्रीज व्हायला पाहिजे, असं बऱ्याचशा विद्यार्थ्यांना वाटतं. पण बघा व्हॅल्यू ऑफ जी ही डिक्रीजच होते जरी आपण इनसाइड द अर्थ म्हणजे डेप्थ वरती गेलो. यामध्ये लक्षात काय ठेवायचंय, जरी आपण सरफेसच्या वरती गेलो, इव्हन आपण सरफेसच्या खाली गेलो, व्हॅल्यू ऑफ जी ही नेहमी डिक्रीजच होते. हे 3 पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत व्हेरिएशन ऑफ जी मध्ये. ओके, यावरती क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातात. यानंतर बघा या टॉपिकमध्ये काही इम्पॉर्टंट पॉइंट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. ज्यामध्ये पहिला पॉइंट आहे द व्हॅल्यू ऑफ अ जी इज डिफरंट फॉर अ डिफरंट प्लॅनेट. हे स्टेटमेंट तुम्हाला ट्रू आणि फॉल्स साठी विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यानंतर बघा तुम्हाला हे पण स्टेटमेंट व्हॅल्यू ऑफ अ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर ऑन द सरफेस ऑफ अ अर्थ. हे पण स्टेटमेंट तुम्हाला ट्रू आणि फॉल्स साठी विचारलं जाऊ शकतं. ओके, त्यानंतर बघा ह्या टॉपिकमध्ये आणखी एक इम्पॉर्टंट पॉइंट आहे जो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. तो पॉइंट असणार आहे ऑन मून इट इज 1/6 द व्हॅल्यू ऑफ द अर्थ. म्हणजेच व्हॅल्यू ऑफ अ स्मॉल जी ही 1/6 टाइम असते व्हॅल्यू ऑफ अ अर्थ ऑन द सरफेस ऑफ अ मून. म्हणजे मूनवरती ॲसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 1/6 द व्हॅल्यू ऑफ अ अर्थ असते. ओके, हा पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर बघा तुमचा पुढचा टॉपिक आहे मास आणि वेट. आता बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांना मास आणि वेट या दोन्ही कन्सेप्ट एकच वाटतात. पण बघा फिजिक्समध्ये मास आणि वेट ह्या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, जर तुम्ही केमिस्ट्रीमध्ये बघणार तर मास आणि वेट ह्या दोन्ही कन्सेप्ट एकच मानल्या जातात. पण फिजिक्समध्ये मास आणि वेट ह्या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. आता वेगळ्या कशा पद्धतीने आहेत ते आता आपण बघूया. सर्वात प्रथम मास. ओके, सो मासमध्ये पहिला पॉइंट काय लक्षात ठेवायचा आहे, मास इज अ अमाऊंट ऑफ मॅटर प्रेझेंट इन अन ऑब्जेक्ट. म्हणजे एखाद्या वस्तूमध्ये किती वस्तुमान आहे त्याला आपण मास असं म्हणतो. एसआय युनिट ऑफ मास हे केजी असणार आहे. व्हॅल्यू ऑफ मास रिमेन सेम. मासची व्हॅल्यू ही सेम असते एव्हरीवेअर. इट डज नॉट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. अँड मास इज अ स्केलर क्वांटिटी. मास हे एक स्केलर क्वांटिटी असणार आहे. ओके, आता वेट म्हणजे काय. ओके, सो वेट म्हणजे वेट ऑफ एन ऑब्जेक्ट इज अ फोर्स विथ विच द अर्थ अट्रॅक्ट्स द ऑब्जेक्ट. तुम्ही वेटला एक प्रकारचा फोर्स मानू शकतात. सपोज करा एखादं ऑब्जेक्ट आहे, त्या ऑब्जेक्टला अर्थ स्वतःकडे किती फोर्सने अट्रॅक्ट करतं त्याच्यावरून आपण वेट कॅल्क्युलेट करत असतो. वेटला एका प्रकारचा फोर्स देखील म्हटला जातो. वेटचं एसआय युनिट असणार आहे न्यूटन, कारण वेटला आपण फोर्स म्हणतो आहे, तर फोर्सचं एसआय युनिट असणार आहे न्यूटन. थर्ड पॉइंट असणार आहे वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस ॲज द व्हॅल्यू ऑफ अ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर. आता बघा थर्ड पॉइंट वरती तुम्हाला गिव्ह रिझन मध्ये पण क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस, गिव्ह रिझन. ओके, असा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. याचं सिम्पल ॲन्सर काय असणार आहे, ॲज द व्हॅल्यू ऑफ जी इज नॉट सेम एव्हरीवेअर हेन्स द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस. असं सिम्पल ॲन्सर तुम्ही लिहू शकता. त्यानंतर चौथा पॉइंट असणार आहे वेट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. ओके, वेट काय असणार आहे, व्हेक्टर क्वांटिटी. आता बघा तुम्हाला एक्झाममध्ये मास आणि वेट याच्या डिफरन्सवरती क्वेश्चन विचारला जातो. त्यामुळे तुम्हाला हे 4 पॉइंट माससाठी आणि हे 4 पॉइंट तुम्हाला वेटसाठी तुम्हाला लर्न करायचे असणार आहे. तर हा होता तुमचा मास आणि वेट हा टॉपिक. पुढचा टॉपिक आहे फ्री फॉल. आता बघा फ्री फॉल म्हणजे काय.
तर सिंपल आपण स्टेटमेंट रीड करू. व्हेनेवर अन ऑब्जेक्ट फॉल्स टुवर्ड द अर्थ अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अलोन, इट्स मोशन इज कॉल्ड अ फ्री फॉल. आता बघा फ्री फॉल म्हणजे काय, तर जेव्हा एखादी गोष्ट फक्त पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे खाली पडते, इतर कुठलाही बळ किंवा इतर कुठलाही फोर्स त्या ऑब्जेक्टवरती अप्लाय होत नाही, त्या कंडिशनला आपण फ्री फॉल असं म्हणतो. आता बघा फ्री फॉल ही एक आयडियल कंडिशन आपण मानतो, कारण रिअल केसमध्ये फ्री फॉल सारखी कन्सेप्ट एक्झिस्ट करत नाही. कारण बघा जेव्हा एखादी गोष्ट खाली पडते तेव्हा प्रत्येक वेळेला फक्त ग्रॅव्हिटी अलोन ऍक्ट करत नाही, तर तेव्हा त्या ऑब्जेक्टवरती एअर रेजिस्टन्स देखील अप्लाय होत असतो. त्यामुळे फ्री फॉल ह्या टॉपिकमध्ये किंवा फ्री फॉल हा टॉपिक आपण आयडियल कंडिशन म्हणून यूज करतो. आता बघा ह्या टॉपिकमध्ये फक्त तुम्हाला ही डेफिनेशन आहे जी तुम्हाला लर्न करायची असणार आहे. यानंतर बघा ह्या टॉपिकमध्ये तुम्हाला 3 इक्वेशन दिलेले आहेत. हे तिन्ही इक्वेशन तुम्हाला इम्पॉर्टंट असणार आहेत. कारण बघा क्लास 10th मध्ये सिंपल तुम्हाला ह्या 3 इक्वेशन्सवरती किंवा 3 फॉर्म्युल्यांसवरती तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व्ह करायचे आहेत, जे तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये 2 मार्क्ससाठी विचारले जातात. सिंपल न्यूमेरिकल्स असतात, ज्यामध्ये तुम्हाला 2 व्हेरिएबलची व्हॅल्यू दिली जाते आणि तिसऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची असते. पण बघा हे जे 3 इक्वेशन्स आहेत यांना आपण इक्वेशन ऑफ मोशन्स असं देखील म्हणतो. आता बघा हे जे 3 इक्वेशन्स आहेत या 3 इक्वेशनवरती क्लास 11चा संपूर्ण सिलेबस आधारलेला आहे. त्यामुळे बघा हे 3 इक्वेशन तुम्हाला क्लास 11 साठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यामुळे आत्तापासून तुम्हाला ह्या 3 इक्वेशनवरती कमांड हासिल करायची. या तिघी इक्वेशन कशी यूज होतात, यामधली प्रत्येक टर्मचा मिनिंग काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता बघा पहिलं इक्वेशन आहे v इज इक्वल टू जी इंटू टी. सेकंड इक्वेशन आहे s इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर आणि थर्ड इक्वेशन आहे v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs. आता बघा ह्या इक्वेशनमध्ये जी आहे, या जीचा मिनिंग आहे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता बघा जीची व्हॅल्यू तुम्हाला इक्वेशनमध्ये किंवा क्वेश्चनमध्ये बऱ्याच वेळा दिलेली असते, पण जेव्हा व्हॅल्यू दिलेली नसते तेव्हा जीची व्हॅल्यू तुम्हाला अप्रॉक्सिमेटली 10 यूज करायची असते. त्यानंतर v याला आपण व्हेलॉसिटी असं म्हणतो, s याला डिस्प्लेसमेंट असं म्हणतो आणि t याला आपण टाइम असं म्हणतो. हे 3 इक्वेशन्स आहेत. हे 3 इक्वेशन्सवरती आपण न्यूमेरिकल्स पुढे सॉल्व्ह करणार आहोत. यानंतर पुढचा टॉपिक आहे इस्केप व्हेलॉसिटी. हा तुमचा चॅप्टर नंबर 1 ग्रॅव्हिटेशन या चॅप्टरचा शेवटचा टॉपिक आहे इस्केप व्हेलॉसिटी. आता बघा हा टॉपिक तुम्हाला चॅप्टर नंबर 10 मध्ये पण तुम्हाला दिलेला आहे. आता बघा चॅप्टर नंबर 1 मध्ये इस्केप व्हेलॉसिटी या टॉपिकसाठी सिंपल तुम्हाला ही डेफिनेशन आहे. ही डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची असणार आहे. ही डेफिनेशन काय आहे ते आता आपण रीड करूया. व्हेन अ बॉडी इज थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड फ्रॉम द सरफेस ऑफ अ अर्थ, the minimum initial velocity of the body for which the body is able to overcome the downward pull by the earth and can escape the earth forever is called as a escape velocity. म्हणजे एखाद्या वस्तूला पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावातून पूर्णपणे बाहेर फेकण्यासाठी किंवा बाहेर पडण्यासाठी जो कमीत कमी वेग किंवा कमीत कमी स्पीड किंवा त्याला आपण व्हेलॉसिटी देखील म्हणू शकतो, त्याच स्पीडला किंवा त्याच व्हेलॉसिटीला आपण इस्केप व्हेलॉसिटी असं म्हणतो. आता बघा ह्या टॉपिकमध्ये सिंपल तुम्हाला ही डेफिनेशन तुम्हाला लर्न पाहिजे आणि हा जो फॉर्म्युला आहे इस्केप व्हेलॉसिटीचा, यावरती तुम्हाला 2 मार्क्ससाठी न्यूमेरिकल हे विचारलं जातं किंवा विचारलं जाऊ शकतं. यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला देखील लर्न पाहिजे. तर फॉर्म्युला काय आहे, इस्केप व्हेलॉसिटी इज इक्वल टू √2gm/r. आता बघा g म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन कॉन्स्टंट, m म्हणजे मास ऑफ अ प्लॅनेट आणि r म्हणजे रेडियस ऑफ अ प्लॅनेट. तर हा फॉर्म्युला तुम्हाला लर्न करायचा असणार आहे. त्याचबरोबर ही डेफिनेशन तुम्हाला लर्न करायची असणार आहे. तर बघा ह्या ठिकाणी चॅप्टर नंबर 1 ची थेरी ही संपते. यानंतर आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघणार आहोत की तुम्हाला चॅप्टर नंबर 1 वरती बोर्डाच्या परीक्षेमध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात किंवा कोणते प्रश्न कुठले टॉपिक तुम्हाला अभ्यासायचे असतात ते आता आपण बघूया. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. आता बघा बोर्डाच्या परीक्षेमध्ये ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरवरती कशा पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारले गेले आहेत किंवा कशा पद्धतीने तुम्हाला 2026च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातील ते आता आपण बघणार आहोत. आय होप की प्रत्येक विद्यार्थ्याने आतापर्यंत लेक्चर काळजीपूर्वक बघितलं असेल, नोट्स तुम्ही प्रिपेअर केल्या असतील. ओके, ज्या विद्यार्थ्यांनी नोट्स तयार केले असतील त्या विद्यार्थ्यांनी नोट्स समोर ठेवून हे क्वेश्चन सॉल्व्ह करून बघायचे. ओके, सो पहिला क्वेश्चन आपण बघणार आहोत. 2024ला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. डिफाईन द फॉलोइंग टर्म्स. इस्केप व्हेलॉसिटी आणि फ्री फॉल या 2 टर्म्स तुम्हाला डिफाईन करायच्या होत्या.
तर बघा किती सोपा प्रश्न तुम्हाला विचारला होता. सिंपल तुम्हाला एस्केप व्हेलॉसिटी आणि फ्री फॉल या दोन्ही टर्मची डेफिनेशन तुम्हाला लिहायची होती. 2024ला हा प्रश्न तुम्हाला विचारला होता. यानंतर बघा सेकंड क्वेश्चन 2024 मार्च 2024ला हा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. व्हॉट इज अ फ्री फॉल अँड व्हेन इट इज पॉसिबल. तर बघा हा पण क्वेश्चन खूप इझी आहे. यामध्ये सिंपल तुम्हाला फ्री फॉलची डेफिनेशन लिहायची होती आणि व्हेन इट इज पॉसिबल फ्री फॉल केव्हा पॉसिबल होतो. ओके, सो फ्री फॉल इज ओनली पॉसिबल व्हेन सिंगल फोर्स ऍक्टिंग ऑन अन ऑब्जेक्ट इज ग्रॅव्हिटी. जेव्हा ग्रॅव्हिटी हा सिंगल फोर्स एखाद्या ऑब्जेक्टवरती अप्लाय होतो तेव्हा फ्री फॉलची कंडिशन सॅटिस्फाईड होते. विथ नो एअर रेजिस्टन्स युजली ऑक्युअर्स इन व्हॅक्यूम. असं सिंपल आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे. ओके, त्यानंतर थर्ड नंबरचा क्वेश्चन आपण बघणार आहोत. जुलै 2023ला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. स्टेट केपलर्स 3 लॉज ऑफ मोशन. सिंपल तुम्हाला केपलरचे तिघी लॉ लिहायचे होते. ओके, खूप इझी क्वेश्चन हा तुम्हाला असणार आहे आणि हा क्वेश्चन वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीटेवली तुम्हाला विचारला जातो. ओके, सो केपलरचे तिघी लॉ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. त्यानंतर बघा चौथा क्वेश्चन मार्च 2022ला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. डिस्टिंग्विश बिटवीन मास आणि वेट. सिंपल तुम्हाला मास आणि वेट यामधला डिफरन्स बिटवीन तुम्हाला लिहायचा होता. ओके, 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन तुम्हाला विचारला गेला होता आणि 2026च्या परीक्षेमध्ये मे बी हा क्वेश्चन तुमच्यासाठी विचारला जाऊ शकतो. ओके, त्यानंतर बघा फिफ्थ नंबरचा क्वेश्चन. ओके, सो गिव्ह रिझनसाठी हा क्वेश्चन आहे. मार्च 2020मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. तर बघा क्वेश्चन काय आहे, तर क्वेश्चन आहे गिव्ह रिझन द वेट ऑफ एन ऑब्जेक्ट चेंज फ्रॉम प्लेस टू प्लेस इट्स मास इज अ कॉन्स्टंट. ओके, सो वेट ऑफ एन ऑब्जेक्ट म्हणजे वेट जे असतं ते प्लेस टू प्लेस चेंज होतं पण मास हे कॉन्स्टंट असतं. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. गिव्ह रिझनसाठी तुम्हाला 2 मार्क्ससाठी हा क्वेश्चन असणार आहे. ओके, सो याचा आन्सर पण मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे. हे आन्सर तुम्ही रीड करू शकतात. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन. हा पण क्वेश्चन तुम्हाला गिव्ह रिझनसाठी होता. जुलै 2022ला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. क्वेश्चन काय आहे, विल द व्हॅल्यू ऑफ जी बी द सेम एव्हरीवेअर ऑन द सर्फेस ऑफ अर्थ. ठीक आहे, स्मॉल जी ची व्हॅल्यू ही अर्थच्या सर्फेसवरती सेम असते का, तर याचा आन्सर असणार आहे नो. ठीक आहे, द व्हॅल्यू ऑफ अ जी मीन्स द व्हॅल्यू ऑफ अ ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज नॉट सेम एव्हरीवेअर. ओके, सो का सेम नसते त्याचं आन्सर मी तुम्हाला खाली प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके, सो त्याच्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन. जुलै 2019ला हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. ओके, एक्सप्लेन व्हाय द व्हॅल्यू ऑफ अ जी चेंजेस इफ वी गो इनसाइड द अर्थ. ओके, सो आपण अर्थच्या खाली गेलो तर व्हॅल्यू ऑफ अ जी ही चेंज का होते. हाच क्वेश्चन तुम्हाला असा देखील विचारला जाऊ शकतो की व्हॅल्यू ऑफ अ जी डिक्रीज का होते. ओके, हा देखील क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. ओके, सिंपल आन्सर असणार आहे ॲज यू गो डीपर लेस मास पुल्स यू टुवर्ड्स द सेंटर सो द व्हॅल्यू ऑफ अ जी बिकम स्मॉलर. अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहायचं असणार आहे. तर बघा आतापर्यंत जे क्वेश्चन्स विचारले ते क्वेश्चन तुम्हाला 2026च्या परीक्षेसाठी इम्पॉर्टंट असणार आहेत. कारण हेच क्वेश्चन वारंवार बोर्डाच्या परीक्षेमध्ये रिपीटेवली तुम्हाला विचारले जातात. ओके, सो त्याच्यानंतर 8 नंबरचा क्वेश्चन आहे. क्वेश्चन काय आहे, क्वेश्चन मार्च 2024ला विचारला गेलेला आहे. क्वेश्चन आहे ऑब्झर्व द फिगर अँड आन्सर द क्वेश्चन. ओके, तुम्हाला ही फिगर दिली आहे आणि त्या फिगरवरून तुम्हाला क्वेश्चनचे आन्सर द्यायचे आहेत. तर क्वेश्चन्स कशा पद्धतीने, पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे स्टेट न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. सिंपल तुम्हाला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचा स्टेटमेंट किंवा डेफिनेशन तुम्हाला लिहायची होती. ओके, त्यानंतर बी क्वेश्चन तुम्हाला विचारला होता इफ द डिस्टन्स बिटवीन द टू ऑब्जेक्ट इज ट्रिपल हाऊ विल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम चेंजेस. जर आपण डिस्टन्स बिटवीन टू ऑब्जेक्ट जर आपण ट्रिपल केलं म्हणजे 3 पट केलं तर ग्रॅव्हिटेशनल फोर्समध्ये काय चेंज होणार आहे. सिंपल याचा आन्सर कसं आपण कॅल्क्युलेट करू शकतो. वी नो एफ इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डिस्टन्स स्क्वेअर. तर सिंपल डिस्टन्स 3 टाइम्स होणार आहे तर फोर्स हा काय होणार आहे 9 टाइम्सने डिक्रीज होणार आहे. कारण ह्या ठिकाणी 3d स्क्वेअर आपण करणार आहोत म्हणजे ह्या ठिकाणी होणार आहे 9d स्क्वेअर आणि हा फोर्स काय होणार आहे 9 ने डिक्रीज होणार आहे. ओके, सो इफ द डिस्टन्स बिटवीन द टू बॉडीज इज ट्रिपल द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम वुड डिक्रीज बाय द फॅक्टर ऑफ अ 9. ओके, 9 फॅक्टरने फोर्स काय होणार आहे डिक्रीज होणार आहे. ओके, अशा पद्धतीने ह्या क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला लिहिणं अपेक्षित आहे. त्यानंतर सी क्वेश्चन तुम्हाला विचारला होता सेम डायग्रामवरती. व्हॉट विल हॅपन टू ग्रॅव्हिटेशनल फोर्स इफ मास ऑफ अ वन ऑब्जेक्ट इज डबल. ओके, सो फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मास वी नो. तर सिंपल काय होणार आहे इफ द मास ऑफ अ वन ऑब्जेक्ट इज डबल
द ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिटवीन देम also double. Okay, this is because the force is directly proportional to masses of a object. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला आन्सर लिहिणं अपेक्षित आहे. यानंतर बघा आपण न्यूमेरिकल्स बघणार आहोत. अगदी सोपे न्यूमेरिकल्स तुम्हाला विचारले जातात. ओके, सिंपल तुम्हाला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करायचे आहे आणि आन्सर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे. ओके, आता बघा आपण 3 ते 4 न्यूमेरिकल्स बघणार आहोत सेम टाईपचे. ओके, तर हेच टाईप्स तुम्हाला परीक्षेमध्ये रिपीट होतात. फक्त तुम्हाला जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू चेंज होते. ओके, सो पहिलं न्यूमेरिकल आपण बघणार आहोत जे 2019, 2020 आणि 2023 मध्ये विचारलं गेलेलं आहे. म्हणजे हे न्यूमेरिकल तुम्हाला रिपीटिव्हली विचारलं जातं आहे. ओके, सिंपल न्यूमेरिकल आहे, सिंपल फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके, सो न्यूमेरिकल काय आहे? अ मेटल बॉल ऑफ अ मास 5 kg फॉल्स फ्रॉम अ हाईट ऑफ अ 490 मीटर. हाऊ मच टाइम इट विल टेक टू रीच द ग्राउंड. ओके, क्वेश्चन काय आहे? एक मेटल बॉल आहे ज्याचं मास 5 kg तुम्हाला दिलेलं आहे आणि हाईट दिलेली आहे 490 मीटर. एक बॉल आहे जो मेटलचा आहे ज्याचं वजन 5 किलो दिलेलं आहे आणि 490 मीटरवरतून तो बॉल रिलीज केला. तर त्याला ग्राउंडवरती रीच होण्यासाठी म्हणजे ग्राउंडवरती पोहोचण्यासाठी किती टाइम लागेल असा हा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे. आता ह्या क्वेश्चनमध्ये बघा मास तुम्हाला 5 kg दिलेला आहे. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉल तुम्हाला डिस्टन्स पण ह्या ठिकाणी दिलेला आहे. इनिशियल व्हेलॉसिटी तुम्हाला 0 दिलेली आहे. आता बघा इनिशियल व्हेलॉसिटी 0 का घेतली आपण? कारण की मेटल बॉल आपण काय केलेला आहे? फॉल म्हटलेला आहे. म्हणजे आपण रिलीज केलेला आहे. इनिशियल व्हेलॉसिटी त्या बॉलची आपण 0 कन्सिडर केलेली आहे. ओके, आपण जर ह्या ठिकाणी थ्रो म्हटलं असतं द मेटल बॉल इज थ्रोन फ्रॉम अ हाईट तेव्हा आपल्याला इनिशियल व्हेलॉसिटी काहीतरी घ्यावी लागली असते किंवा क्वेश्चनमध्ये दिलेली असती. ओके, सो ह्या ठिकाणी फॉल म्हटलं, जर ह्या ठिकाणी रिलीज म्हटलं तरी पण आपण इनिशियल व्हेलॉसिटी ही 0च घेत असतो किंवा 0च घ्यायची असते. त्यानंतर बघा ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी स्मॉल जी ची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे. आता बघा सिंपल आपल्याला इक्वेशन यूज करायचं आहे किंवा फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि आन्सर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, बाय न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन. ठीक आहे, एस इज इक्वल टू UT प्लस हाफ GT स्क्वेअर. यामध्ये यू इनिशियल व्हेलॉसिटी 0 घेतली आपण, टी ॲज इट इज सबस्टिट्यूट केला प्लस हाफ ॲज इट इज घेतला, जी ची व्हॅल्यू 9.8 घेतली आणि टी स्क्वेअर ॲज इट इज घेतला. ओके, 0 इंटू टी 0 होऊन जाईल. ओके, 1/2 इंटू 9.8 4.9 येणार आहे आन्सर. टी स्क्वेअर ॲज इट इज आणि 490 ॲड इज. याला फर्दर आपण सॉल्व्ह केलं 490 डिवायडेड बाय हा 4.9 ह्या इकडे डिवाइडला जाईल. 490 डिवाइड बाय 4.9 इज इक्वल टू 100. आपला आन्सर येणार आहे टी स्क्वेअर इज इक्वल टू 100 म्हणजे टी ची व्हॅल्यू येणार आहे 10 सेकंड. तर आन्सर काय असणार आहे? द बॉल टेक 10 सेकंड टू रीच द ग्राउंड. तर बघा किती सिंपल क्वेश्चन आहे. ओके, हा क्वेश्चन 19, 20 आणि 23 मध्ये विचारलेला आहे. सेम टाईपचा क्वेश्चन तुम्हाला 2026 मध्ये देखील विचारला जाऊ शकतो. ओके, 2 मार्क्ससाठी हे क्वेश्चन तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट न्यूमेरिकल आपण बघणार आहोत. ओके, सेकंड न्यूमेरिकल आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे, न्यूमेरिकल आपण रीड करू जे न्यूमेरिकल 2020 मध्ये आणि 2025 मध्ये तुम्हाला विचारलेलं होतं. ओके, न्यूमेरिकल काय आहे? An iron ball of a mass 3 kg is released from a height of a 125 meter and falls freely to the ground. Assuming that the value of a g is 10 meter per second square, calculate. Okay, so आपल्याला कॅल्क्युलेट करायला लावलेलं आहे. Time taken by the ball to reach the ground and velocity of a ball on reaching the ground. ओके, सो क्वेश्चन काय आहे? एक आयर्न बॉल आहे त्याचं मास 3 किलो आपल्याला दिलेला आहे. तो रिलीज केला आपण एका हाईट वरतून. हाईट पण आपल्याला दिलेली आहे 125 मीटर. तो फॉल फ्रीली होतोय म्हणजे फ्री फॉल मध्ये ऑब्जेक्ट आहे. म्हणजे आपण न्यूटनचे तिन्ही इक्वेशन या क्वेश्चनसाठी अप्लाय करू शकतो. ओके, अज्युमिंग दॅट द व्हॅल्यू ऑफ जी इज 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर म्हणजे आपल्याला ह्या ठिकाणी जी ची व्हॅल्यू पण आपल्याला दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला विचारलं काय आहे? तर आपल्याला विचारलं आहे टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. ओके, टाइम टेकन बाय द बॉल टू रीच द ग्राउंड. ओके, आणि सेकंड विचारलेलं आहे व्हेलॉसिटी ऑफ अ बॉल ऑन रिचिंग द ग्राउंड. आपल्याला व्हेलॉसिटी विचारलेली आहे त्या बॉलची जेव्हा तो बॉल ग्राउंडवरती हिट होणार आहे किंवा ग्राउंडवरती पोहोचणार आहे. ओके, सिंपल. सगळ्यात आधी आपण गिव्हन डेटा लिहायचा. आपल्याला मास दिलेला आहे 3 किलो. त्याच्यानंतर इनिशियल व्हेलॉसिटी दिलेली आहे 0. डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द बॉल आपल्याला डिस्टन्स दिलेले आहे 125 मीटर आणि जी ची व्हॅल्यू पण दिलेली आहे 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर. ओके, सिंपल आपण न्यूटनचा सेकंड लॉ ऑफ इक्वेशन यूज करणार आहोत. ओके, जसं आपण वरच्या क्वेश्चन मध्ये यूज केलं आणि त्या हिशोबाने आपण टी ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार आहोत. एस ची व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट केली 125 मीटर. इनिशियल व्हेलॉसिटी 0, टी ॲज इट इज
हाफ ॲज इट इज जीची व्हॅल्यू 10 आणि टी स्क्वेअर ॲज इट इज. सो 125 इज इक्वल टू 5t स्क्वेअर. ओके, 2 ने 10ला भाग दिला तर 5 आन्सर येणार आहे 5t स्क्वेअर. ओके, सो आपण काय केलं, टी ॲज इट इज घेतला अंडर रूटमध्ये 125 डिवायडेड बाय 5. तर आन्सर काय येणार आहे 5. ओके, सो टाइम आपल्याला मिळाला 5 सेकंड. ओके, टाइम टेकन बाय बॉल टू रीच द ग्राउंड इज अवर 5 सेकंड. त्याच्यानंतर आपल्याला व्हेलॉसिटी विचारलेली आहे. व्हेलॉसिटीसाठी आपण सेकंड इक्वेशन यूज करू बाय न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन. ओके, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ओके, या ठिकाणी ए दिलेला आहे, याचा अर्थ वेगळा होत नाही. ए म्हणजेच ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. या ठिकाणी तुम्ही जी यूज करा किंवा ए यूज करा, इक्वेशन सेम असणार आहे. ओके, सो फायनल व्हेलॉसिटी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. इनिशियल व्हेलॉसिटी आपल्याला 0 दिलेली आहे, प्लस ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटीची व्हॅल्यू 10 दिलेली आहे, इंटू टाइम आपण कॅल्क्युलेट केला 5 सेकंड. तर सिंपल याचा आन्सर 50 मीटर पर सेकंड याचा आन्सर असणार आहे. ओके, किती सिंपल क्वेश्चन होता, याचा आन्सर आपण इझिली फाइंड आउट केलं. ओके, हा पण क्वेश्चन 2020 आणि 2025 मध्ये विचारला गेलेला आहे. ओके, त्याच्यानंतर लास्ट क्वेश्चन आणि थर्ड क्वेश्चन. ओके, सो क्वेश्चन आहे आपल्याला इस्केप व्हेलॉसिटीवरती. सिंपल आपल्याला फॉर्म्युला यूज करायचा आहे आणि इस्केप व्हेलॉसिटीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. मार्च 2022 मध्ये हा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता. तर क्वेश्चन काय होता, कॅल्क्युलेट द इस्केप व्हेलॉसिटी ऑन द सरफेस ऑफ अ मून. ओके, आपल्याला सरफेस ऑफ अ मून वरती इस्केप व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. द मास अँड द रेडियस ऑफ अ मून आपल्याला दिलेली आहे. ओके, आणि आपल्याला आन्सर फाइंड आउट करायचं आहे. आपल्याला जी ची व्हॅल्यू पण दिलेली आहे आणि कॅपिटल जी ची व्हॅल्यू पण आपल्याला ह्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे. तर सिंपल आपण गिव्हन डेटा लिहिणार. जी ची व्हॅल्यू दिलेली आहे आपल्याला 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर केजी स्क्वेअर. मास ऑफ अ मून पण दिलेलं आहे आपल्याला 7.34 इंटू 10⁻22 kg. ओके, आणि रेडियस ऑफ अ मून पण दिलेली आहे 1.74 इंटू 10⁻6. या ठिकाणी स्मॉल जी ची व्हॅल्यू आपल्याला एक्स्ट्रामध्ये दिलेली आहे. ओके, ह्या व्हॅल्यूचा ह्या क्वेश्चनमध्ये यूज होणार नाहीये. ओके, बरेचसे विद्यार्थी यामध्ये गोंधळून जातात की आपल्याला ही व्हॅल्यू दिलेली तर ह्या व्हॅल्यूचा कुठं ना कुठं तरी यूज होईल. तर असं होत नाही. बऱ्याच वेळा तुम्हाला फसवण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रामध्ये व्हॅल्यूज पण प्रोव्हाइड केल्या जातात. ओके, सो सिंपल आपल्याला इस्केप व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. अंडर रूटमध्ये 2gm/r. ओके, 2 ॲज इट इज. जी ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ही व्हॅल्यू आपल्याला पुट करायची आहे. त्याच्यानंतर एम ची व्हॅल्यू पण दिलेली आहे. ओके, सो एम ची व्हॅल्यू पुट केली डिवायडेड बाय आर. आर ची पण व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे. सिंपल आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कंप्लीट करणार, आपलं हे आन्सर येणार आहे 2.37 किलोमीटर पर सेकंड. ओके, सो ही आपली इस्केप व्हेलॉसिटी असणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये ग्रॅव्हिटेशन ह्या चॅप्टरवरती न्यूमेरिकल्स आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स हे विचारले जातात. तर बघा, आपण आजच्या लेक्चरमध्ये संपूर्ण ग्रॅव्हिटेशन चॅप्टर हे अभ्यासलं आहे, ज्यामध्ये संपूर्ण थेरी पार्ट आपण कव्हर केला. त्यानंतर प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पण आपण सॉल्व्ह केले आणि न्यूमेरिकल्स देखील आपण समजून घेतले आहेत. तर बघा, हे एक वन शॉट लेक्चर होतं, ज्यामध्ये संपूर्ण ग्रॅव्हिटेशन चॅप्टरला आपण अभ्यासलं आहे. तर बघा, आजचं हे लेक्चर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जर तुम्हाला आजचं लेक्चर हे आवडलं असेल तर लेक्चरला नक्की लाईक करा. जर तुम्ही आपल्या ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा.